नामदेव महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देवाकडे मागितलं, देवा मला हेच दे. काय दे? चरण सेवा अखंडित. तुझ्या चरणाची सेवा मला दे. ती पण कशी? अखंडित. कारण परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. बघा, अखंडतेला महत्व आहे. अखंड कृष्ण, अखंड देव, अखंड भगवान परमात्मा असं ज्यांचं जीवन होतं ती एक राधा होती. बघा, तिने चरणाची सेवा केली. भगवान परमात्म्याच्या चरण सेवा सांगते बरं का मी तुम्हाला. ज्या वेळेस राधेला कृष्णाचं वेड लागलं आणि कृष्णाला राधेचं वेड लागलं, ज्या वेळेस राधा कृष्ण कृष्ण करायला लागली आणि कृष्ण राधा राधा करायला लागले, आणि हे गोष्ट कुणाला कळाली? कृष्णाच्या दोन्ही पत्न्यांना, सत्यभामा आणि रुक्मिणी आईसाहेब, दोघींना त्या राधिकेचा इतका राग आला. एके दिवशी राधा पाण्याला चालली होती, त्या दोघींनी तिला घरी बोलवून घेतलं आणि घरी बोलावून तिला कडक असं उकळतं दूध प्यायला दिलं. कसं? असं बोट बुडवलं तरी चटका बसेल, चटका निघेल इतकं कडक. तिने ते दूध पिऊन टाकलं, तिला काहीच झालं नाही, ती निघून गेली. संध्याकाळ झाल्यानंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा घरी आले, पलंगावरती झोपले, आणि पलंगावरती झोपल्यानंतर एका पायीची सेवा सत्यभामा करतायत, दुसऱ्या पायीची सेवा रुक्मिणी आईसाहेब करतायत, आणि सेवा करत असताना, पाय चेपत असताना त्या दोघींचं लक्ष भगवान परमात्म्याच्या पायाच्या तळव्याकडे गेलं. कशाकडे? पायाच्या तळव्याकडे. आणि पाहिलं तर काय, तळव्याला लाल लाल फोड आले होते. तर दोघी म्हटलं, देवा उन्हाळ्याच्या दिवसात बिना चपलीचं कुठं गेला होता तुम्ही पराक्रम गाजवाई? देव म्हटले, हा पराक्रम माझा नाही, हा पराक्रम तुमच्या दोघीचा आहे. म्हटलं, आम्ही काय केलं? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अगं ज्या वेळेस तुम्ही दोघींनी त्या राधिकेला घरी बोलवलं आणि घरी बोलवून तिला कडक असं दूध प्यायला दिलं, पण ते दूध पित असताना तिच्या हृदय कमलामध्ये माझे चरणकमल विराजित असल्यामुळे तो परिणाम तिच्या शरीरावरती न होता माझ्या चरणावरती झाला. म्हणून चरणसेवा अखंडित. आपलं तेवढं अंतकरण भगवान परमात्म्याला देता आलं पाहिजे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्ही आला, जर तुमचं मनच कीर्तनात नसेल तर कीर्तनाचा आनंद तुम्हाला घेता येईल का? नाही नाही. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस गोकुळामध्ये बासरी वाजवायचे, त्यावेळेस तो आवाज गोकुळातल्या सगळ्याच गवळणींना जात होता का? नाही. फक्त ज्या गवळणी त्याच्यावरती प्रेम करायच्या, फक्त त्यांनाच तो आवाज जायचा. म्हणून या ठिकाणी तुम्ही आलात ना, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये तेवढं रममान होता आलं पाहिजे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले, हाँ बंसी वाले, मुरली वाले, हाँ बंसी वाले. मैं तो राधा हो गई बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन,
भक्तीमध्ये रममाण होता आलं पाहिजे, एवढं अंतकरण त्या भगवान परमात्म्याला दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं हे मन भगवंताच्या चरणात जवळ लागत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख नाही, लक्षात घ्या. तोपर्यंत आपल्या जीवनात दुःखच आहे. मग हे मन फक्त भगवान परमात्म्याला द्यायचं आहे. संसारात राहायचं आहे, संसार सोडायचा असं नाही परमार्थ करण्यासाठी. संसार पण करायचा, पण कसा? आपण संसार करतो पण कसा? संसारात राहतो पण कसं? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा, बरोबर की नाही? तो तुटून निघतो आहे की नाही, पण निघून येतो का? नाही. संसारामध्ये राहिलं पाहिजे, पण संसार तुमच्यात नकोय. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. का? याचं कारण असं आहे, संसार खोटा आहे. संसार कसा आहे? खोटा आहे. पण जे खोटं आहे ते आपल्याला खरं वाटतंय, आणि जे खरं आहे ते आपल्याला खोटं वाटतंय, बरोबर? म्हणजे आपली अवस्था कशी झाली माहिती आहे का? दोन दारुडे असतात, ते दोघ जण एका विहिरीच्या कडेला बसलेले असतात. उदाहरण सांगते बरं का तुम्हाला मी. आणि दोघांचं लक्ष त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये जातं. अशी संध्याकाळची वेळ असते आणि विहिरीतल्या पाण्यामध्ये त्यांना त्या ढगातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. कशात? विहिरीतल्या पाण्यात. आणि ते दोघ जण काय म्हणतात माहिती का? अरे ढगातला चंद्र विहिरीत कसं काय पडला? मग याला आपण बाहेर काढलं पाहिजे. मग दोघ जण काय करतात माहिती का? एक दावं घेतात, त्या विहिरीमध्ये टाकतात. आता ते दावं बसतं एका दगडाला गुतून. त्यांना असं वाटतं आताशी चंद्र आपल्या दाव्यात अडकला. दोघ जण दावं असं मागं वडायला सुरुवात करतात. शेवटी ते दावं तुटतं आणि दोघ जण मागे असे उताने पडतात. तेव्हा त्यांना दिसतो वरचा चंद्र. ते म्हणतात कसं काय, का फटक्यातच चंद्र वर लावला? अरे तो वरच होता. म्हणून आपलं तसं झालं. म्हणून संत सांगतात हा संसार खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिवीण. या जगामध्ये सत्य फक्त एक आहे. या जगामध्ये सत्य, या जगामध्ये खरा फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो तुझा घर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. रामावध में
दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में राधा मोहन शरण सत्यम शिवम सुंदरम सत्यं शिवं सुन्दरम् जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे आणि या भगवंताची जाणीव करून देणारे संत आहेत आणि म्हणून सत्य असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करा आणि ती पण कशा पद्धतीने केली पाहिजे अखंडित चरण सेवा अखंडित आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात मला जर तुला काय द्यायचं असेल तर सत्य असणारा तू आहे आणि तुझ्या चरणाची सेवा मला पाहिजे पण त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना विचारतात अरे ठीक आहे तुला माझ्या चरणाची सेवा पाहिजे ना मी देतो पण ही सेवा तुला कोणत्या क्षेत्रामध्ये पाहिजे तेव्हा नामदेव महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगितलं हो